फडणवीस करत दिल्लीत जाणार, राऊतांच्या दाव्यावर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया. केंद्रात मनुष्यबळ विकास खातं बघा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवल्याचा दावा उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे. फडणवीस केंद्रात जाण्याच्या वावड्यांवर लक्ष देऊ नका असं ते म्हणाले. विकसित महाराष्ट्राचा संकल्प फडणवीस हेच पूर्ण करू शकतात. राऊतांच्या दाव्यावर महसूल मंत्र्यांनी असे उत्तर दिले. त्यांच्याकडे तिसरा डोळा आहे का माहीत नाही, पण फडणवीस राज्यातच राहणार आणि त्या वावड्यांवर विश्वास ठेवू नका असं ते म्हणाले. त्यांनी संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्या दिपके यांच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनी CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतली. त्यावरून भाजप नेते नाराज झालेले आहेत. रत्नागिरीमध्ये माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. एकनाथ शिंदे यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्याने नेत्यांशी कसं वागायचं, कसं वागलं पाहिजे हे एकनाथ शिंदे यांनी ठरवलेलं पाहिजे. महायुतीत काम करताना असे वर्तन करणे योग्य नाही असे महसूल मंत्री यांनी म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरीत दाखल झाले. रत्नागिरी ही वीर सावरकरांची भूमी आहे. उद्योग क्षेत्रात नवीन क्रांती आणण्यासाठी जबाबदारी उदय सामंत यांनी घेतलेली आहे. तहसील कार्यालयात जनतेनं जाण्याऐवजी तहसील कार्यालयाने जनतेकडे जावं यासाठी हे अभियान आहे. महायुतीने जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी आणि अनंत दिघेजी यांचे फोटो आमच्या सर्वांच्या हृदयाच्या रक्ताच्या वाहिनीमध्ये आहे. त्यामुळं तिथं फोटो लावला नाही, तिथं फोटो लावला नाही, यापेक्षा त्यांनी समजलं पाहिजे संजय राऊत आणि टीमनी की त्यांनी तर विचारच सोडून दिले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी सोडले? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी मांडली? काही काँग्रेसचे विचार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना मान्य होते? त्यांनी असं म्हटलं होतं, जर ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दावणीला जावं लागेल त्या दिवशी मी पक्ष विसर्जित करून टाकू, हे भूमिका घेतली होती. तुम्ही काय केलं आहे? तुम्ही तर विचाराशी या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केली. तुम्ही त्या ठिकाणी काँग्रेसच्या विचार स्वीकारले. मताच्या लांघून चालण्याकरता तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात. तुम्ही काय सांगता लोकांना? कुणाला संस्कार शिकवता? आणि त्यामुळं हे बोलणं सोपं आहे, वागणं कठीण आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्या दिवशी उद्धव ठाकरेजी किंवा टीम अंगीकारेल त्या दिवशी खरी शिवसेना तयार होईल. त्यांनी विचार सोडले, हाच त्यांचा प्रॉब्लेम. आज एक अग्रलेख आलेला आहे, त्यात असं म्हटलेलं आहे तर मोदींना खरी गरज देवेंद्र फडणवीसांची आहे, म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि अमित शहा आणि मोदी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. आता याच्याकडे तिसरा डोळा कुठला आहे मला माहिती नाही. त्यांना कोणी तिसरा डोळा दिला असेल तर माहीत नाही. काही होणार नाही आहे. देवेंद्रजी या राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रही पूर्ण करू शकतात. त्यामुळं अशा वावड्यांना, अशा बोलण्याला काही अर्थ नाही. सर, दिल्लीची जी भेट झाली आहे सर, आता म्हणजे शिरसाटांनी जी भेट घेतली त्याच्यावरती आता प्रवीण दरेकरांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की हे विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न. खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदेजींनी ठरवलं पाहिजे. एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे. पण मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे. मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी याची दखल घेतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.